निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। सध्या सुरू असलेल्या निवडणुकीबाबत कोर्टाकडून कुठलेही आदेश नाहीत। निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचा दावा करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि याच याचिकेवर सुनावणी पार पडली आहे। सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजावून घेऊया। सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका असं कोर्टाने सांगितलंय। निवडणुकीमध्ये 50% मर्यादा ओलांडता येणार नाही। 6 मे 2025च्या कोर्टाच्या आदेशाचा विपर्यास करून मर्यादा ओलांडता येणार नाही। राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने आपली भूमिका 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट करावी। कोर्टाच्या लक्षात आलं की त्यांची जी ऑर्डर आहे 6/5/2025 ची ती मिसरीड केली जाते। जसं मी सकाळी सांगितलं की तिचा चुकीचा अर्थ लावून तिचं इम्प्लिमेंटेशन केलं जातंय। तर ते कोर्टाने एक्सप्रेस केलं। कोर्टाने ते 2 दिवसांनी म्हणजे 19ला ठेवलंय। आणि युक्तिवादाचा सेंटर पॉईंट तोच होता की जे 50%ची लिमिट एक्सीड होतीये ती चुकीच्या पद्धतीने होते। कारण अगोदर के कृष्णमूर्तीचं कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंट आहे आणि विकास गवळींचं जे ट्रिपल टेस्टचं जजमेंट आहे तर त्याचं व्हायलेशन होत आहे। तर ह्या भोवती युक्तिवाद होता आणि कोर्टाचे ते प्रायमा फेसी लक्षात आलं की हे चुकीच्या पद्धतीने इंटरप्रिट करतात ती ऑर्डर आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात। कोर्टाने आज एक्सप्रेस केलं ओरली की तुम्ही इलेक्शन घ्यायचं तुम्ही घेऊ शकता पण फक्त ती 50%ची लिमिट ब्रीच करू नका।